पुत्र होईल. शमशोनला देवाला 3 वचनं द्यावयाची होती. तो कधीही द्राक्षरस पिणार नाही, तो प्रेताला कधीही स्पर्श करणार नाही, तो त्याचे केस कधीही कापणार, मधमाशांनी मधाचं पोळं बनवलं. शमशोननं त्या सिंहाच्या प्रेताला स्पर्श केला आणि देवाला दिलेल्या त्याच्या वचनांपैकी एक मोडलं. त्यानं शमशोनच्या शक्तीचं रहस्य शोधून काढण्यासाठी पलिष्ठी लोकांनी तिला भरपूर पैसा देण्याचं वचन दिलं. तिनं त्याला त्याच्या शक्तीचं रहस्य पुन्हा पुन्हा विचारलं. सांगितलं, जर माझे केस कापले जातील तर माझी शक्ती नाहीशी होईल. म्हणून जेव्हा तो झोपला होता तेव्हा दलीलानं त्याचे केस कापण्यासाठी एका पुरुषाला बोलावलं. शमशोनाची सर्व सहज पकडलं. त्यांनी त्याला आंधळ केलं, मग त्याला तुरुंगात टाकलं आणि त्याला एका वजनदार दगडानं दळण्याचं काम दिलं. त्यांचे खोटे दैवत दागोन यानं शमशोनचा पराभव केल्याबद्दल त्याचे आभार मानण्यासाठी पलिष्ठी लोकांनी शमशोनला त्यांच्या मंदिरात आणलं आणि त्याने ते स्तंभ जोरात लोटले. ते मंदिर कोसळलं. तिथे जमलेले सर्व पलिष्ठी लोक ठार झाले आणि त्यांच्या सोबत शमशोनही